तर मुंबईमधल्या स्वस्त घरांच्या अफवेच्या मुद्द्यावरून आता जोरात राजकारण सुरू झालंय। भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्वस्त घरांसाठी मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय। सरकारनं हिरानंदानींना 40 पैसे एकरनं 230 एकर जमीन दिली, यातून हिरानंदानींनी किती गरिबांना घरं दिली असा सवाल आंबेडकरांनी केलाय। सरकारनं गरिबांना घरं बांधून देण्यासाठी हिरानंदानींना ही जमीन दिली होती, मात्र हिरानंदानी यांनी या भूखंडांवर गरिबांच्या आवाक्याबाहेरची आलिशान घरं बांधली आहे। त्यामुळे सरकारनं याची जबाबदारी घेऊन गरिबांना घरं उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे आली आहे आणि त्यातूनच स्वस्त घरांचा मुद्दा पुढे येऊन अनेकांना त्यासाठी अर्ज वाटण्यात आले। हिरानंदानींना जवळपास 40 पैसे एकरनं ही 230 एकर जमीन देण्यात आलेली होती। या सगळ्याचं काय झालं असा सवाल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। आणि आता आपल्याबरोबर स्वतः ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या विषयावरती बोलूयात। बाळासाहेब, या सगळ्यावरती आपण सरकारला धारेवरती धरता आहात, पण या सगळ्यात कुठेतरी आपल्या काही सहकाऱ्यांकडून मुंबईच्या जनतेची दिशाभूल झाली अशी एक चर्चा आहे। सर्वप्रथम या आक्षेपाला काय उत्तर द्याल आपण? ते मुळात माझं म्हणणं असं आहे की आम्ही कसलाही दिशाभूल केलेली नाही या प्रश्नावरती। उलट दडलेला प्रश्न जो होता तो आम्ही असा लोकांसमोर आणला। 1986 साली महाराष्ट्र शासनाने हिरानंदानी आणि माडाबरोबर असणारं एग्रीमेंट केलं की 230 एकर जागा जी आहे ही गरिबांच्या घरासाठी देण्यात येईल। त्याच्यामधले 50% जागा ही जी आहे 400 स्क्वेअर फुटासाठी बांधण्यात येईल आणि उरलेली जी आहे ती 600 आणि 800 स्क्वेअर फुटासाठी बांधण्यात येईल। 400 स्क्वेअर फुटाची जागा जी आहे ती 135 रुपये स्क्वेअर फुटाने देता येईल की ज्याची किंमत 54,000वरती होती। ही योजना 10 वर्षाच्या आतमध्ये पूर्ण त्या ठिकाणी करावायची होती। योजना पूर्ण झाली, पण कुठल्या गरिबांना घरं दिली याचा खुलासा शासनाने करावा असं आम्ही त्या ठिकाणी मागतोय। ज्यांनी हे आंदोलन केलं त्या सर्वांनी मुख्यमंत्र्याच्या नावाने असणारा अर्ज केलेले आहेत की बा ही योजना गरिबांसाठी होते, आम्ही गरीब आहोत, आमचं एवढं उत्पन्न आहे, आपल्या गरिबीच्या रेखेप्रमाणे आम्ही असणाऱ्या ह्या योजनेमध्ये बसतो, म्हणून आम्हाला घरं देण्यात यावी असा अर्ज सादर करण्यासाठी मुंबईतले नागरिक हा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी आला। तो कालपासून येतोय त्या ठिकाणी। आज त्याच्यावरती असणारा पोलिसांमार्फत दडपशाही करण्यात आलेली आहे। या दडपशाहीचा आम्ही असणारा निषेध करतो, कारण का कुठल्याही माणसाला अर्ज त्या ठिकाणी सादर करणं हा त्याचा पूर्णपणे अधिकार आहे। तो आज अधिकार त्या ठिकाणी डावलला जातोय। शासनामार्फत हा प्रचार केला जातोय त्या ठिकाणी की त्यांची असणारी दिशाभूल केला जाते। आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना असणारं आव्हान देतोय की त्यांनी असणारं स्पष्ट करावं की 230 एकर जागा ही हिरानंदानीला माडामार्फत डेव्हलपमेंटसाठी दिली की न दिली याचा खुलासा करावा। ही अफवा आहे का त्यांनी म्हणावं। 400 स्क्वेअर फुटाची घरं 135 रुपये स्क्वेअर फुटाने द्यावी ही वस्तुस्थिती आहे की अफवा आहे याचा खुलासा महाराष्ट्र शासनाने करावा। ही योजना 10 वर्षामध्ये पूर्ण करायची होती याचा असणारा खुलासा महाराष्ट्र शासनाने करावा की तेही अफवा आहेत का याच्या संदर्भातलं त्यांनी सांगावं। ही जी सगळी वस्तुस्थिती आहे आज असणारा आंबेडकर साहेब, ही सगळी जी वस्तुस्थिती आहे ही जर खरोखर खरी असेल तर हे खरोखर अत्यंत धक्कादायक आहे। सगळं एक माध्यम म्हणून आम्ही आपल्यासोबत कायम उभे राहू। हा सगळा जर घोटाळा असेल, भ्रष्टाचार असेल तर असणारा आपल्या माध्यमातून लोकांना अजून असणारं एक जाणून करून देतो की आजच हिरानंदानींनी एका असणाऱ्या इंग्रजी दैनिकासमोर कबूल केलेला आहे की हायकोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे आणि त्या निकालानुसार गव्हर्नमेंट एम्प्लॉईज यांना असणारा 15% घरं हे 135 रुपयाने द्यावी असं हिरानंदानी स्वतःच कबूल करतोय। नक्की त्याच्यामुळे असणारा ही योजना आंबेडकर साहेब, याच्यामध्ये दोन विषय आहेत। आता सध्या जर आपण तसं बघितलं की ज्यांना या आंदोलनात सहभागी व्हायचंय हरकत नाही, पण तिथे वस्तुस्थिती आता सध्या अशी आहे, घरकाम करणाऱ्या महिला भगिनी आहेत किंबहुना ज्यांच्या हातावर पोट आहे असे लोक आपला रोजगार बुडवून तिथे रात्र रात्र रांगा लावून बसलेत आणि त्यांना अपेक्षा आहे की आपल्याला घर मिळेल। मात्र हे आंदोलन आहे, अशा पद्धतीची
नाही. आता ही माहिती आता लोकांना नाही, कळते असं त्यांना तिथे याची आहे. जाणीव या सगळ्यांचे त्यांची- हाल नाही, होऊ नये म्हणून आपल्याकडून काय आवाहन केलं जाईल? पुन्हा असं आहे की आपण जे म्हणालाय, आपण जे म्हणताय त्याच्याबद्दल मी सहमत नाही. त्याच्यामध्ये जे आलेले आहेत त्यांना जाणीव आहे या ठिकाणी की आपण घरं मागण्यासाठी आलेलो आहोत, याची त्यांना जाणीव आहे. आपण अर्ज केला की घरं मिळतील याची नाही, पण अर्जच झाला नाही म्हणून ज्या घरं वाटप केली नाहीत असं शासन म्हणू नये, म्हणून हा एवढ्या मोठ्या संख्येने तिथे असताना सहभागी झालेला आहे. हरकत नाही. या सहभागी सगळ्यामध्ये झालेले हरकत याची नाही. या जाणीव आहे सगळ्यामध्ये की जर आपण भ्रष्टाचार अर्ज केला असेल की तर आपल्याला घर मिळेल 100% असं नाही. ॲडव्होकेट झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.